आणि मी देवीला प्रश्न विचारलेला की आई मी घरासाठी फॉर्म भरला तर माझं काम होईल का. मला त्या क्षणाला आईने उत्तर दिलं की मी तुझं काम करणार. ओके. 8 दिवस सुद्धा झाले नव्हते की मी ह्या मंगळवारी विचारलं, पुढच्या मंगळवारी मला 800 लोकांमधून माझा तिथे घराचा नंबर लागला. ओके. आज मी कासारवडवलीला जिथे राहते ते घर मला देवीच्या कृपेने मिळालंय. तर त्या घरात काहीतरी म्हणजे दोष असेल की तिथे राहणाऱ्या माणसांना त्रास व्हायचा किंवा माणूस त्या घरात. ओके. त्यावेळेला ही देवीची कृपा म्हणायची आमच्यावरती आणि आहेच तिची कृपा. आईने उत्तर दिलं तरच आम्ही पुढे जातो, नाहीतर आम्ही पुढे जात नाही. कारण आम्ही जर तिला न सांगता पुढे गेलो तर आम्हाला त्याचा एक वेळ आला की माझ्या मिस्टरांना खूप त्रास झाला तो त्याचा, म्हणजे नाही सांगू शकत इथे ते ती गोष्ट. पण म्हणजे तो अनुभव आला की तुला मी जर सांगितलं की तू ती गोष्ट करू नकोस पण तू का केलीस ती गोष्ट. तेव्हापासून म्हणजे की ठरवलं की आई जर नाही म्हटली कुठल्याही गोष्टी तर पुढे पाऊल टाकायचं नाही. त्याचा अनुभव आईंना माहितीये की ती गोष्ट केली तर पुढे प्रॉब्लेम्स येणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला ऑलरेडी त्या गोष्टी सांगण्यात आल्या होत्या, पण न ऐकल्याने ती गोष्टी तुम्हाला माहिती पण पडल्या की काय प्रॉब्लेम झाला त्यानंतर. पण काय होतं कधी कधी आपल्या मनात पण एक शंका असते, जाऊ दे आपण करून बघूया, जर झालं चांगलं तर. नकार आला असला तरी पण आपण एखाद्या वेळी कधी कधी आपण ट्राय करतो. त्यावेळेला आमच्या ताईने सांगितलं की कालभैरवाष्टक घरात लावायचा. ज्या वेळेला तो मंत्र आम्ही लावायचो भैरवाष्टक तर ती एवढी किंचाळायची की अक्षरशः देवीचा अवतार तिने आलाय म्हणून तिच्या अंगात असं दाखवलं. अच्छा. की आम्हाला की मी सप्तशृंगी आली बघ, मी देवी आणि माझा मुलगा गणपती बाप्पा, असं तुम्ही तिघेही बसा इथे, मला तुमच्या पाया पडायचंय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर खूप जणांचे कॉमेंट्स होते, देवीवर जे चमत्कार देवींचे झालेत ते लोकांना ऐकायचे होते. तर आजच्या पॉडकास्टचे जे गेस्ट आहेत ते सप्तशृंगी देवींचे चमत्कार जे त्यांच्या आयुष्यात झालेत ते आज आपल्या पॉडकास्टमध्ये शेअर करणार आहेत. नमस्कार ताई. नमस्कार. तर अगोदर आपल्या ऑडियन्सला तुमचं नाव आणि तुम्ही कुठून आलात ते अगोदर सांगा. नमस्कार, माझं नाव सुमन पवार, मी ठाण्यावरून आलेली आहे आणि आज मी तुम्हाला देवी सप्तशृंगी आईचे खूप मला जे स्वतःला अनुभव आलेले आहेत ते मी सगळे तुम्हाला सांगणार आहे, तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ओके. तर सर्वात आधी मला हे विचारायचं आहे की तुमची सप्तशृंगी देवीची भक्ती ही स्टार्ट कधी झाली? काही असे आयुष्यामध्ये घटना घडल्या ज्याच्यानंतर तुम्ही देवीची भक्ती स्टार्ट केली? नाही, घटना घडली तशी त्यानंतर म्हणजे घटना घडली आणि ती घडण्यासाठीच मला वाटतं घडल्यानंतर देवीचंच आम्हाला आमंत्रण आलं असं म्हणायला हरकत नाहीये की देवीचंच आम्हाला बोलवणं आलं आणि आम्ही तिच्यापर्यंत गेलो. आणि त्यानंतरचा तो माझा सगळ्यात मोठा पहिला अनुभव येतो की माझ्या मुलाच्या बाबतीत की त्याचा एक छोटा म्हणायला हरकत नाही, मोठाच ॲक्सिडेंट झालेला होता तसा आणि त्याचा हात फ्रॅक्चर झालेला होता आणि त्याला तो अशा ठिकाणी पडलेला होता की जिथे खूप सारी मुलं पडलेली होती आणि खूप वाईट अनुभव की त्या जागेवरती काहीतरी असेल असं की जी छोटी मुलं आहेत त्यांना घेऊन जात असतील. ओके, म्हणजे तिथे सतत त्या गोष्टी चालूच असतील. हां. आणि तो त्या ठिकाणी पडला आणि पडल्यानंतर त्याला हॉस्पिटलला वगैरे मी ॲडमिट केलं, पण त्याचं झालं ऑपरेशन वगैरे झालं. पण अनुभव असा होता की तो मला दिसायचा नाही, मला म्हणजे त्याच्या वयाच्या मुलं जे आहेत त्यांना दिसायचं फक्त सोबत जाताना. म्हणजे आता समजा त्याच्या मित्राची आई आहे तर त्याच्या मित्राच्या आईला तो दिसत नव्हता पण त्या मित्राला दिसत होता. आणि ज्या क्षणाला त्या मित्राच्या आईने त्याला सांगितलं की काय रे तू काय बोलतोयस मला, की काय म्हणतोयस मगातपासून, मम्मी लक्ष दे, त्यावेळेला ज्यावेळेला त्यांनी बघितलं त्यावेळेला माझा मुलगा तिथून गायब झालेला होता. ओके. तिथून की त्यांना दिसलंच नाही. तर तो आईला म्हणतो की आई बघ आता सुजल इथे होतं, मुलाचं नाव माझ्या सुजल आहे, तर सुजल आता इथे माझ्याबरोबर चाललेलं आणि त्याच्या मम्मीला कळत नाही का की त्याला लागलेलं आहे, त्याला घराच्या बाहेर कशाला पाठवतात असं, तर तू त्याच्या मम्मीला फोन कर की असं का घराच्या बाहेर पाठवलं आहे, त्याला लागलं आहे, तर घरात बसायचं, आराम करायचा, फ्रॅक्चर होता हाताला, प्लास्टर टाके घातलेले, तर मग त्याला घरी बसवायचं सोडून ह्यांनी म्हणजे काळजी नाही आहे असं ते. तर त्यांनी त्या क्षणाला मला फोन केला की सुजलची मम्मी असं सुजल कशाला बाहेर पाठवला. मी त्यांचा फोन ठेवला, घरी फोन केला की कुठे आहेस, म्हणजे त्याच्या पप्पांना. त्याचे पप्पा म्हटले तो घरातच आहे आणि त्यांनीच फोन रिसीव्ह केला. ते विचारलं. त्यानंतर माझ्या भाच्यांच्या बाबतीत तसाच अनुभव आला 2 दिवसांनीच पाठोपाठ. माझी आई बरोबर होती, माझ्या भाच्या पण सेम आहे, ह्या गोष्टीला झाली 8 वर्ष. ओके. म्हणजे सुरुवातच आमची त्यावेळेला. तर माझ्या भाच्यांनी त्या पण त्याला बघायला आलेल्या घरी, तर तेव्हा त्यांच्या पुढे पुढे तो पळत आला. सेम कपडे जे घरी घातलेले होते त्याने, त्यावेळेला मी घरात होती, माझ्याबरोबर मुलगा पण होता घरात. तर त्या धावत आल्या,
मी त्यावेळेला कोपरीला राहिलं होती. त्या खूप धावत आल्या की आत्याला काळजी नाही आहे की ह्याला बाहेर पाठवते, एवढं लागले तरी. त्या घरी आल्यानंतर मला बडबडायला लागला, आत्या तुला कळत नाही का, तू कसं काय ह्याला बाहेर पाठवलं? नाही म्हटलं, अगं बाहेर पाठवलं नाही म्हटलं, तुमच्यासमोरच मी लॉक उघडले. म्हणजे तो कुठेही बाहेर जाईल तर त्याच्यावर सतत लक्ष ठेवायचं आणि त्याला लॉक करूनच घरात ठेवायचं. ओके. बाहेर पाठवायचंच नाही. तो कुठल्याही क्षणाला तुमचा डोळा चुकून बाहेर जाऊ शकतो. अच्छा. इतकं सांगितलेलं होतं. तर आम्ही सरळ लॉक करून त्याला चावी त्याच्यासमोर आम्ही ठेवायचं नाही, लपून ठेवायचं. माझी मुलगी पण लहान होती त्यावेळेला खूप. ओके. तर मग म्हटलं, अगं तो बाहेर गेलाच नाही आहे. म्हटलं, मी सकाळपासून घरात आहे. नाही, तो बाहेर गेला, तुझं लक्ष नव्हतं. माझी आई म्हणली, अगं ह्या खूप पळत आलात पुढे. म्हटलं, अगं तो बाहेर पाठवलंच नाही. म्हटलं, कसं पाठवून? त्यावेळेला माझ्या भावाने मला देवीकडे जाण्याचं सुचवलं की काहीतरी वेगळं आहे, ओके. तर मी तुला एका ठिकाणी घेऊन जातो. त्यावेळेला आम्ही सप्तशृंगी आईच्या मंदिरात, म्हणजे आमच्या ताई आहेत त्या चारुताई म्हणून, त्यांच्याकडे आम्ही गेलो. मग त्यावेळेला देवीने मला सांगितलं की हा प्रकार वेगळा आहे काहीतरी, मग त्याचं काहीतरी उतारा वगैरे काढायला लागेल. ओके. आणि तो काढल्यानंतरच माझा मुलगा सगळ्यांना दिसायचा बंद झाला. ओके. म्हणजे आज जो माझ्या हातात आहे माझा मुलगा माझ्याजवळ, तो देवीच्या मेहरबानीने आणि तिच्या कृपेने, देवीमुळेच झाले. देवीमुळे झाले. ओके. हे 8 वर्षापूर्वी झाले. 8 वर्षापूर्वीची. आणि तेव्हापासून आम्ही देवीची भक्ती स्टार्ट. ओके. मग त्याच्यानंतर काय काय चमत्कार झाले तुमचे? कारण त्याच्यानंतर- हा तर ही खूप मोठी गोष्ट होती. खूप मोठी. त्याच्यानंतर- म्हणजे सगळ्यात मोठा पहिला हा. की आज खरोखर जो मुलगा तो देवीमुळेच आहे माझ्याजवळ. बरोबर. मी त्याबद्दल तिचे खरंच खूप आभार मानते ओके. की तिने जर, म्हणजे माझ्या भावानी सुचवलं त्यामुळे आम्ही तिथपर्यंत गेलो. आणि देवीने आम्हाला, म्हणजे देवीनेच बोलावणं आम्हाला धाडलं की तू तिथपर्यंत ये, की तुझं काहीतरी आहे पुढे, तुझ्या मुलाला धोका आहे किंवा जे काय असेल ते, तर तू माझ्याकडे ये, मी करते तुझं सगळं. बरोबर. तो आमचा पहिला अनुभव होता त्यावेळेला. त्याच्यानंतर आम्ही, ठीक आहे, मुलगा माझा वगैरे व्यवस्थित झाला, आम्ही नेहमी देवीकडे जायला लागलो. आणि नंतर मी स्वतः हँडिकॅप आहे, तर आमचं हँडिकॅपचं नगरपालिकेला रूम वगैरे लागलेले होते. ओके. तर घरांचं प्रकरण वगैरे, म्हणजे लॉटरी सिस्टीम होती तिथे. तर 6,000 फॉर्म होते. 6,000 फॉर्ममधून 800 फॉर्म सिलेक्ट झाले. 800 फॉर्ममध्ये असे सगळे इन कॅमेरा शूटिंग चालू होती तिथे. आणि मी देवीला प्रश्न विचारलेला की आई, मी घरासाठी फॉर्म भरला आहे, तर माझं काम होईल का? मला त्या क्षणाला आईने उत्तर दिलं की मी तुझं काम करणार. ओके. 8 दिवससुद्धा झाले नव्हते की मी ह्या मंगळवारी विचारलं, पुढच्या मंगळवारी मला की मी करणार तुझं काम, तर तू मला काय देणार असं. म्हणजे देवाची अपेक्षा काय असते, तुम्ही देताय किती हेच. म्हणजे आमच्या ताई नेहमी तेच सांगतात की देव परीक्षा बघतो की तुम्ही काय देताय की नाही देताय. का नुसतं घेताय तुम्ही? नुसतं घेताय की फक्त घेण्याची अपेक्षा आहे, देण्याची काहीच अपेक्षा नाही आहे. मी म्हटलं ठीक आहे, मी मंगळसूत्र करेल, माझ्या ऐपतीप्रमाणे मी मंगळसूत्र करेल. मी ह्या मंगळवारचा प्रश्नाचं लगेच मला पुढच्या मंगळवारी उत्तर मिळालं की 800 लोकांमधून माझा तिथे घराचा नंबर लागला. ओके. आज मी कासारवडवलीला जिथे राहते ते घर मला देवीच्या कृपेने मिळालंय. अच्छा. कारण हे इझी नाहीये. इझी नाहीये. म्हणजे मी पण ऐकले खूप लोक असे फॉर्म वगैरे भरतात, पण ते पॉसिबल नाही. आणि तुम्हाला ते मेन म्हणजे सांगितलं की भेटणारच ते घर, आणि ती गोष्ट झाली तशी. ती तिचा शब्द ती पाळते, प्रत्येक वेळेला ती पाळते. म्हणजे की त्या शूटिंगमध्ये, म्हणजे हे कोणाला खरं वाटणार नाही की हे काहीतरी सांगतात, पण हा अनुभव मी घेतला की मी मंगळवारी विचारलाय प्रश्न, मला लगेच आईने 8 दिवसात त्याचा रिझल्ट दिला. की असं महिना 6 महिने मला वाट बघायला लावली असं काय नाहीये. स्वतःचं घर मुंबईत असणं खूप मोठी गोष्ट आहे. बरोबर आहे. तिथे. आणि तेही काही पैसे, म्हणजे की कर्ज काढून घेणं वगैरे असं काही नाहीये. फक्त आम्हाला काय, त्यांचे काय पैसे आहेत 70-80,000 रुपये, ते भरून, म्हणजे की ठीक आहे, आज 20 लाखाची प्रॉपर्टी, आता 20 लाखाची प्रॉपर्टी, अजून भविष्यात त्याचा रेट किती वाढेल माहिती नाही. म्हणजे जे घर मला मिळाले, आम्ही राहतोय, ते सुद्धा आम्हाला देवीच्या कृपेनेच मिळाले. एक आधार आपण बोलतो ना, घराचा आधार असतो, तो एक मिळाला तुम्हाला. म्हणजे छप्पर हे आम्हाला तिनेच दिले. म्हणजे मुलगा जो माझा आहे तोही तिच्या कृपेनेच आहे आज माझ्याकडे. घर मिळाले, छप्पर मिळाले, तेही तिच्या कृपेनेच मिळालेलं आहे तिथे. त्या बाबतीत तिसरं, आम्ही तिथून रूम शिफ्ट केलेला. आम्ही कोपरीला राहिलो होतो. एक असं बैठं घरच होतं. तर त्या घरात काहीतरी म्हणजे दोष असेल की तिथे राहणाऱ्या माणसांना त्रास व्हायचा किंवा माणूस मरायचा त्या घरात. ओके. आम्हाला माहिती नव्हतं त्याच्याबद्दल, आम्हाला नंतर कळलं. पण त्या घरात माझ्या मिस्टरांना पोटमाळे असतं तसं पोटमाळ्यावरून खाली फेकलं. ओके. खाली उतरताना, शिडीने उतरताना अक्षरशः म्हणजे वरतून फेकल्यासारखं झालं. पण त्यावेळेला ही देवीची कृपा म्हणायची आमच्यावरती, आणि आहेच तिची कृपा की खाली पाण्याचा माठ भरलेला होता, पण ते त्या माठावर न पडता खाली पडले. ओके.
खाली पडल्यानंतर पाय फ्रॅक्चर झालं. फ्रॅक्चर म्हणजे घासलेलं पायाला त्यांच्या छोटीशी जखम होती ती. पण ती जखम एवढी चिघळत गेली की अक्षरशः म्हणजे त्या जखमीमध्ये किडे झालेले होते. ओके. आम्हाला कळलंच नाही ते. आम्ही ड्रेसिंग डॉक्टर वगैरे चालू होतं. हां. पण म्हटलं हे जखम बरी होत नाही. मग आम्ही परत देवीकडे प्रश्न विचारला की आई का असं होतंय, की किती दिवस झाले ड्रेसिंग करतोय. आईने आम्हाला जे कुंकू दिलं लावायला की हे कुंकू लाव, 2 दिवसात तुझ्या नवऱ्याची जखम सुकून जाईल. आणि खरोखर 2 दिवसात पूर्ण ते किडे तर सगळेच निघून गेले. जखम सुकले की कोणी म्हणणार नाही की आज त्यांच्या पायाला एवढी जखम झालेली होती ओके. तिथे. म्हणजे हे प्रत्येक वेळेला आम्ही आईचे अनुभव आहेत आमचे बरोबर. की ती आम्हाला प्रत्येक वेळेला आमच्या पाठीशी उभी असते, सतत आमच्या बरोबर असते. आम्ही कुठेही कामाला बाहेर निघताना काही आम्ही तिला बोलतो की आई तू आमच्याबरोबर चल, आणि ती बरोबर असते आणि ते कामही आमचं सक्सेस करूनच देते ती. कारण तुमची पण तितकी श्रद्धा आहे, त्यामुळे आई तुमच्याबरोबर आहेत आणि प्रत्येक गोष्टीला म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीला पण आई तुमची मदत अशी आहे मदत करते. आणि तुम्हाला माहिती पण पडते त्या गोष्टी. हां, ती अनुभव देते आम्हाला आणि तो जाणवतो आम्हाला अनुभव की ती आमच्याबरोबर आहे कुठल्याही गोष्टीमध्ये. म्हणजे जरी काही पुढचं काय घटना घडणार असेल तरी ती स्वप्नात येऊन दाखवते की हा असं होईल किंवा काय म्हणून. तर म्हणजे की त्या हिशोबाने आम्ही सावध राहतो. आणि आईला आधी प्रश्न विचारतो की आम्ही हे काम करू का, किंवा काही घ्यायचं असेल घेऊ का, किंवा कुठे ॲडमिशनसुद्धा मुलाचं घ्यायचं असेल किंवा मुलं तर आम्ही विचारतो की आम्ही करू का म्हणून. तसं आईने उत्तर दिलं तरच आम्ही पुढे जातो, नाहीतर आम्ही पुढे जात नाही. कारण आम्ही जर तिला न सांगता पुढे गेलो तर आम्हाला त्याचा अनुभव फार वाईट येतो. बरोबर. तिथे म्हणजे वाईट अनुभव पण सांगू चालेल का? आता चालेल ना, सांगा ना. म्हणजे की आईचं ना ऐकण्यामुळे काय झालंय ते हो चालेल त्याच्यामध्ये. कारण कसं आहे, आपण आईचं ऐकतो आणि ह्या गोष्टी होत आहेत, पण न म्हणजे आपण ज्यावेळी विचारत नाही त्यावेळी काय होतं ते पण आपल्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल. दिव्याला राहत होतो आम्ही ना त्यावेळेला. तर आम्ही रेंटने राहत होतो तिथे. तर त्या मालकाने आम्हाला थोडा म्हणजे त्रास असं नाही, लॉकडाऊनमध्ये आम्ही काढली तिथे 7-8 वर्ष काढली आम्ही तिथे. आणि नंतर लाईट बिल वगैरे राहिलेलं भरायचं, तर त्यांनी मुद्दाम लाईट वगैरे बंद केली असं सगळं. रात्रभर माझी मुलं अंधारातच होती. तर मग पोलीस कंप्लेंट केलेली मी त्याची की त्रास देतोय म्हणून. पण मला देवीने सांगितलेलं की तू करू नको तसं. ओके. पण मी ऐकलं नाही ते. म्हणजे की ठीक आहे एवढा त्रास आहे, मुलं लहान आहेत आणि गरमीचे दिवस आहेत, त्रास होतोय. तर मग त्याचा परिणाम असा झाला की पुढे एक वेळ आला की माझ्या मिस्टरांना खूप त्रास झाला तो त्याचा. म्हणजे नाही सांगू शकत इथे ते ती गोष्ट. पण म्हणजे तो अनुभव आला की तुला मी जर सांगितलं की तू ती गोष्ट करू नकोस, ओके. पण तू का केलीस ती गोष्ट. तर म्हणजे तेव्हापासून म्हणजे की ठरवलं की आई जर नाही म्हटली कुठल्याही गोष्टी तर पुढे पाऊल टाकायचं नाही. त्याचा अनुभव. कारण आईंना माहिती आहे की ती गोष्ट केली तर पुढे प्रॉब्लेम्स येणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला ऑलरेडी त्या गोष्टी सांगण्यात आल्या होत्या, पण न ऐकल्याने ती गोष्टी तुम्हाला माहिती पण पडल्या की काय प्रॉब्लेम झाला त्यानंतर. म्हणजे मी प्रश्न विचारला होता पण आईने मला नको सांगितलं. पण तरी पण मी गेली. काय माहिती नाही माझी बुद्धी त्यावेळेला म्हणजे असेल कदाचित तसं की तुला हा पण अनुभव येऊ दे की नाही ऐकलंस तर काय होतंय. म्हणजे की माझ्या पुढे तुम्ही जाता आणि मी तुमच्या चांगल्याचाच विचार करते. करेक्ट. मला तुमचं चांगलंच करायचंय, मी त्यासाठीच तुमच्या पाठीशी आहे. पण काय होतं कधी कधी आपल्या मनात पण एक शंका असते, जाऊ दे आपण करून बघूया, जर झालं चांगलं तर. हां, नकार आला असला तरी पण आपण एखाद्या वेळी कधी कधी आपण ट्राय करतो. पण शेवटी जे आपल्याला सांगणं आलंय, जसं बोलणं आलंय जी ते तसंच होतं शेवटी. नाही तसं झालं ते. म्हणजे तो अनुभव आला की त्याचा खूप मोठा धडा बसलेला अगदी. ओके. पोलीस स्टेशनपर्यंत वगैरे असं. म्हणजे तेव्हा ते मालकाने ऐकलं, आमच्या घरमालकाने ऐकलं, लाईट वगैरे चालू केली, सगळं झालं. पण त्याचा वेगळा अनुभव तो मला आलेला खूप. असं म्हणजे खूप मोठा तो आयुष्यातला अनुभव की तुला सांगितलं तू ऐकलं नाही आहेस आणि त्याचा हा प्रकार तिथे त्यामध्ये असं. त्यामुळे मी आता कोणतीही गोष्ट विचारायची असेल करायची असेल तर मी पहिला आईला विचारते की आई असं करू का. आईचं उत्तर आलं हो तर मग करायचं, नाही उत्तर आलं तर पुढे जायचं नाही, तिथेच थांबायचं, तो विषय तिथेच सोडून द्यायचा. मग की मग नंतर त्याचे अनुभव म्हणजे इफेक्ट करतात की हां आपण असं केलं असतं तर मग हे आपलं नुकसान झालं असतं त्या ठिकाणी. त्यामुळे मग आता आम्ही कुठल्याही गोष्टीत तिला विचारल्याशिवाय पुढे जात नाही आहे. त्याच्या पुढचा माझ्या मुलीचा अनुभव आहे की तिला बाहेरचं काहीतरी लागलेलं होतं असं. आम्हालाही ते कळलं नव्हतं की तिला बाहेरचं लागलं आहे.
आणि ती खूप काळी पडत चाललेली, डोळे वगैरे तिचे एकदम असं हे सगळं पूर्ण काळं पडलेलं आणि घरात लक्ष नसायचं तिचा. म्हणजे तिला सतत बाहेर, जेवढा वेळ बाहेर राहता येईल तेवढं तिला आवडायचं. ओके. घरातून बाहेर शाळेत जायच्या वेळेला पण ती, मला 12ची शाळा असेल तर 10-10:30लाच घरातून जायची. दिव्यालाच होतो आम्ही त्यावेळेला. तर तेव्हा पण ती लवकर निघायची तिथून की नाही मला जायचं आहे. सांगितलं तर ऐकायची नाही, खूप चिडचिड करायची, म्हणजे की ओरडायची एकदम. तसं ती अशी जास्त ओरडायची ना माझ्यावरती, पण ज्या वेळेत तिच्या ते डोक्यात काय असेल किंवा हे असं तर त्यावेळेत ती खूप ओरडायची, चिडायची एकदम, की तू कशाला असं बोलतेस, का हे करतेस. आणि मग शांत झाल्यानंतर मी असं कुठे बोलली तुला, मग मी नाही तुला तसं बोलली, विसरून जायची. हां, तिला लक्षात नाही यायचं. हे खूप दिवस झालेलं होतं, म्हणजे 2 महिन्याभर तिला ते तसं होतं. आम्हाला ते काही कळलं नव्हतं की हिला असं काय आहे किंवा काय म्हणून. तिची 10वीची परीक्षा चालू होती त्यावेळेला. तर देवीला मी प्रश्न विचारलेला, तर देवीने कुंकू दिलेलं. पण जी कोणी बाहेरची बाई होती ती तिला जेवढी जे झपाटलेलं म्हणतात तसं, तर ती इतकी हे होती की तिच्याजवळ देवीचं कुंकू जे पॅन्टच्या खिशात तिने ठेवलेलं, तर ते कॉलेजमध्ये शाळेत गेल्यानंतर पेपरला आतमध्ये गेली ती, तिने ठेवून दिले ना, त्या मिसने ते काढून टाकलं की हे असं ठेवायचं नाही बरोबर म्हणून. आली घरी आली आणि नंतर 4 दिवस सुट्टी होती. पण त्या 4 दिवसामध्ये ती इतकी बेफाम झालेली की मला 4 दिवसात तिने बाहेर जाऊन दिलं नाही. खूप विचित्र हे करायची ती. आणि त्यावेळेला मला आमच्या ताईंनी सांगितलं की तुम्ही कालभैरवाष्टक घरात लावायचा. म्हणजे त्याच्या आधी मी तिच्या मैत्रिणीच्या आईच्या घरी पण देवीचं वार यायचं, मी तिकडे नेलेलं तिला. तर तिथे त्यांनी माझ्याकडनं पैसे वगैरे घेतले की तिला आम्ही उतारा वगैरे काढतो, तिचं बाहेरचं सगळं सुटेल. पण काही सुटलं नाही आहे, ते पैसे माझे फुकटच गेले. त्याशिवाय माझ्या मुलीला जो त्रास होता तो राहिलाच तसा. त्यात 1 रुपयाचा पण म्हणजे काहीच फरक पडला नाही. ती जशी होती तसंच तिचं परत चालूच होतं, म्हणजे बाहेर हे करणं, मध्येच असं बडबडणं, हे करणं, म्हणजे तिच्या वडिलांवर ओरडणं, सगळ्या. माझी देवाकडे तर तिचं लक्षच नव्हतं की देवपूजा करणं किंवा हे करायचीच नाही. पूर्ण निगेटिव्हिटीमध्ये गेली ती त्यामध्ये. मग त्यानंतर तिच्याकडे काय फरक पडला नाही. मग आम्ही देवीलाच परत विचारलं, म्हणजे कदाचित मला त्यावेळेस होता तो देवीचा अनुभव असेल की बघ तू माझ्याकडे विचारायचं तर तू दुसरीकडे गेलीस, तुला माझ्यावर विश्वास नाही आहे, असं असू शकेल. तर मग मी परत देवीकडे तिला प्रश्न विचारला की असं असं. मग त्यावेळेला आमच्या ताईंनी सांगितलं की कालभैरवाष्टक घरात लावत जा. मग ज्या वेळेला तो मंत्र आम्ही लावायचो भैरवाष्टक, तर ती एवढी किंचाळायची की ते बंद कर, मला खूप त्रास होतो. कारण ते पवित्र शब्द त्यांच्या कानावर सहन होत नाहीत, त्यांना सहन नाही होत. तर ती एवढी ओरडायची की कानाचे पडदे, म्हणजे की कान दाबून घ्यायचे की बंद कर, नाही तर बघ मी काय करेल असं. तर मी काय ते बंद करायची नाही. मग देवीने कुंकू दिलेलं की ज्या वेळेला ही असं करेल त्यावेळेला तिला कुंकू लावायचं. आणि तिच्या कपाळाला कुंकूसुद्धा ती लावून देत नव्हती. म्हणजे एका पुरुषाला पण ताकद नसेल, 2 पुरुषांची ताकद तिला यायची. त्याच्यापेक्षा जास्ती म्हणाल कुंकू लावूनच नाही लावून घ्यायची. आणि अशी कंडिशन होती त्यावेळेला, माझे मिस्टर होळीला गावी गेलेले, आम्ही 3घच जण घरात होतो. माझा मुलगा हिच्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे, तो आता 21 वर्षाचा आहे. त्याला मला आवरायची नाही ती, तो खूप घट्ट पकडून धरायचा तिला. पण ती मानाची अशी, म्हणजे हात पोचूनच द्यायची नाही तिथपर्यंत. खूप प्रयत्न करून करून ज्या क्षणाला ते कुंकू तिच्या कपाळात, ती झटकन अंग सोडत खाली पडून जायची. शांत एकदम नॉर्मल, काय झालं काहीच नाही, मला नाही माहिती काय असं. पण मग ते कालभैरवाष्टक आम्ही सतत लावायचो पूर्ण. मग ते लावलं की हिला त्रास, मग कुंकू लावल्यानंतर ती नॉर्मल व्हायची. मग मध्ये मध्ये मग देवीकडे मग घेऊन गेलो तिला. तिथे त्या 4 दिवसामध्ये म्हणजे जायला जमलं, पण त्या 4 दिवसात तिने घरात खूप, म्हणजे इतके नखरे दाखवले असे, जी कोणी तिच्या अंगात होती तिने, की अक्षरशः देवीचा अवतार तिने आलाय म्हणून तिच्या अंगात असं दाखवलं की आम्हाला की मी सप्तशृंगी आली बघ तिथे. म्हणजे तुम्ही बाकी काय करणार नाही आणि मी सप्तशृंगी आहे. आम्हाला दोघांना, मला माझ्या मिस्टरांना, तुम्ही बाजूला बसा, तुम्ही दोघेही म्हणजे आई बाबा आहेत ना, तर तसं तुम्ही, म्हणजे तुम्ही, मी देवी, ते बाबा कालभैरव म्हणजे शंकर महाराज, आणि माझा मुलगा गणपती बाप्पा, असं तुम्ही तिघेही बसा इथे, मला तुमच्या पाया पडायचं आहे. आणि एक क्षण आम्ही तेच समजलो की हीच असणार म्हणून, की देवी आपल्या घरात आली, असं आम्हाला ते असं वाटलं. कारण तिने केलेलंच तसं की नाही, तुमचा तो विश्वास बसलाच पाहिजे. आणि आम्हाला देवीवर विश्वास होता ना, त्यामुळे आम्हाला
ते असं मनातच नाही की असं काय होईल. आणि अचानक म्हणजे आम्हाला ताईंना फोन करणं हे करणं हा वेळ तिने दिलाच नाही. त्या वेळेत थोड्या वेळात तो आम्हाला दोघांनी, माझ्या मुलाला पण, इथे बस, हा गणपती बाप्पा आहे, मग आमच्या दोघांच्या पाया पडली, माझ्या डोक्यावर हात ठेवा, ओके. माझ्या मुलाला की हा माझा भाऊ आहे गणपती बाप्पा, मग त्याला पण मला आशीर्वाद द्यायला सांगा, मला आशीर्वाद घ्यायचा आहे त्यांचा. आणि देवीने कदाचित मला ती सूचना केली असेल की हे सगळं खोटं आहे. खोटं आहे. हां. की मी ताईने आमच्या फोन लावला त्याच मिनिटाला, तिथे रेकॉर्ड स्पीकरवर ठेवला फोन. तर आता जर देवाशी कनेक्टेड आहे तर प्रत्येकाचे काही वर्ड असतील किंवा असणार काही Correct, की ते त्यांनाच माहिती असतं की आणि ओळखता येतं त्यांना. हां. पासवर्ड म्हणजे प्रत्येक आपण म्हणतो तसं की कम्प्युटरला पासवर्ड आहे, तर तसा पासवर्ड काहीतरी असणार Correct, त्यांचं. correct. तर मी ताईंना फोन केला की ताई असं असं. ताई म्हणल्या तिला विचारा की जर मी आहे तर मी तिच्याशी बोलताना मी काय तिला पहिला शब्द वापरते. ओके. त्यावेळेला ती गप्प झाली. हां. आणि घरात धूप लावा. हम्म. धूप लावल्याबरोबर किंचाळायला लागली ओके. जोरात. आणि भैरवाष्टक लावायला सांगितलं. आणि आधी देवी आल्यामुळे आम्ही भैरवाष्टक लावलं नाही की देवीच आहे समजलं. तर हां. तर की तिथे कशा आणि आपण इम्पॉर्टन्स त्यांना देवीला देणार ना देणार. त्यावेळी. हां, हो. त्यामुळे आम्ही ते लावलंच नाही. आणि मग ताईंना मी फोन लावला, स्पीकरवर फोन ठेवला. मग ताईच बोलल्या की जर तू आहेस, आई आहेस ना तू, तर मी तुझ्याशी काय बोलते ते मला सांग. बरोबर आहे. हम्म. तुझं आणि माझं बॉन्डिंग आहे ना, कनेक्शन. तर मग शांत. शांत गप्प एकदम. नाही नाही मी तीच आहे. म्हटलं तू तीच आहे तर मग मला उत्तर दे, नाही तर तू निघून Correct. जा, त्या मुलीला त्रास देऊ नकोस. नाही मी नाही जाणार, मी नाही हे करणार, असं तिचं ते खूप वेळ चाललेलं. त्यावेळेला पण तिचे पप्पा घरात असताना तिच्या पप्पांनी तिला घट्ट धरलं. ओके. मी कुंकू आणलं आणि ते लावल्यानंतर शांत झाली. म्हणजे हे पौर्णिमेपर्यंतचे 4 दिवस त्यांनी खूप त्रास दिला आम्हाला, अच्छा, म्हणजे ह्या लेवल पर्यंत की देवीच आहे असं ते भासवलं दाखवत आम्हाला. होतं. हां. आणि आम्ही देवी आहे असं जर म्हटलं असतं तर ती तिच्या शरीरात वाढली असते. हम्म. आणि म्हणजे तिला घेऊन जाण्याचं इंटेन्शन होतं तिचं. ओके. की कोणीतरी 2 मुलांची आई होती, ती तिच्या सासरच्यानी तिला मारलेलं, अच्छा. जाळलेलं वाटतं. तर तिचा आत्मा भटकत असेल आणि ही त्या पिरियडमध्ये तिथून शाळेत जात होती. करेक्ट. तिला कनेक्ट झाली ती एकदम बरोबर. ती. आणि ते जाणवलंच नाहीच काहीच, कारण ही नॉर्मल होती अशी, फक्त ती चिडचिड करायची ना, त्यामुळे माझ्या लक्षात आलं की ही अशी का एकदम हे होते. पूर्ण चेहरा काळा पडला, त्यामुळे मग थोडंसं मला क्लिक झालं ते की काहीतरी असेल. हम्म. त्या 4-5 दिवसात अक्षरशः म्हणजे आम्ही घराच्या बाहेर गेलो, कारण ही कधीही बाहेर जाऊ शकत होती. म्हणजे सेफ्टी डोअरला पण आम्ही, म्हणजे मुलासारखीच कंडिशन की हिला पण आम्ही सेफ्टी डोअरला लॉक लावून घरात ठेवत होतो की ही जर पटकन बाहेर गेली तर ही हाताला लागणार नाही, बरोबर. काहीच नाही करू शकत आपण. पटकन कधी झोप लागली, किती वेळ आपण लक्ष ठेवणार, थोडा वेळ तरी आपला कुठेतरी डोळा लागणार किंवा काय बरोबर. होणार. हां. म्हणजे त्यावेळेला पण तिने असंच केलं की नाही मी देवी आहे, असं आहे तसं आहे. मग ते सगळं झालं. मग आम्ही देवीकडेच घेऊन गेलो. समोर तिथे मोठी देवीची मूर्ती आहे, मग आम्ही घेऊन गेलो तिथे गेल्यानंतर थोडा वेळ शांत होते. म्हणजे आधी तिथे मंत्र वगैरे सगळे ताईंनी लावलेले असतात, गाणी वगैरे देवीचे सगळे असतात तिथे. तर देवीच्या समोर प्रश्न विचारल्यानंतर वगैरे मुलगी माझी थोडा वेळ शांत होती, म्हणजे की ठीक आहे इथे देवी आहे, तर त्या स्पेसमध्ये तेवढ्या शांत बसली. करेक्ट. नंतर ते सगळं मंत्र वगैरे तिच्या कानावर पडल्यानंतर चिडचिड झाली की एकदम डोळे वगैरे अशी फिरवायला लागली. तू चल लवकर चल, मला कशाला घेऊन आली इथे, मला नाही थांबायचं, तर मला खूप त्रास होतोय. म्हटलं नाही जाऊ, म्हटलं थांब जरा. मग आणि ताईंच्या आमच्या अंगात वारा आलेलं होतं तेव्हा, म्हणजे देवी प्रत्यक्ष आलेली होती तेव्हा तिथे. तर ते पण पवित्र वातावरण तिला सहन नाही झालं तेव्हाचं. तर तू चल, मला म्हणजे त्या जागेच्या देवीच्या मूर्तीच्या जवळ ती येतच नव्हती. ओके. ओके. मला नाहीचं, तू मला घेऊन चल. मला ओढायला लागली, तू चल इथे नाही थांबायचं, तुला बोलली ना मी मला त्रास होतोय. खूप डोळे बिळे फिरून असे विचित्रच एकदम, मला खूप त्रास होतोय, तू चल, मला नाही इथे थांबायचं आहे, मला जायचं आहे वगैरे. मी म्हटलं अगं थांब आपण जाऊया, म्हटलं आरती वगैरे होईल, म्हटलं आपण जाऊ. तुला कळत नाही का, एकदम असं रागाने चिडून, मला जायचं, मला इथे त्रास होतोय खूप, सांगितलेला समजत नाही का तुला असं. त्यावेळेला माझी, आता तुम्ही बघताय माझी मुलगी माझी आहे समोरची, तिला अक्षरशः 4 पुरुषांचं बळ म्हटलं तरी कमी आहे, ती ओढली जात नव्हती. अच्छा. आणि जबरदस्ती तिला ज्यावेळेला देवीच्या पुढे नेला आणि ताईंच्या अंगात वार, ज्यावेळेला ताईने तिचा इथे हात पकडला, इतक्या जोरात किंचाळली की सोड मला. तर ताईने सांगितलं नाही सोडणार, तू तिला सोड, तू का तिला त्रास देतेस.
त्यांनी काय केलंय तुझं? नाही, मला माझ्या मुलांना बघायला जायचं आहे, मग मी तिच्या मार्फत जाणार. पण म्हटलं मग ती का पकडतेस? तुला तुझ्या सासू सासऱ्याने त्रास दिले, तुझ्या मुलांपर्यंत जाय, तू जा प्रत्यक्ष तिथे, बरोबर. जाऊन भेट त्यांना तिथे, बघ. किंवा आणखीन कोणाला का, किंवा त्यांना त्रास दे, तुझ्या मुलांना त्रास दे, तर तुला कळतंय ना, तू तिथे जा, त्यांना त्रास दे तू, मग त्यावेळी तुझ्या मुलांना त्रास नाही देणार ते. तसं नाही, मला कोणी भेटत नव्हतं, मला ही भेटली, ही माझ्या टायमिंगमध्ये तेवढ्यात सापडली म्हणून. आणि माझी मुलगी त्यावेळेला बाहेर म्हणजे ज्या बिल्डिंगमध्ये आम्ही राहायचो ना, डायरेक्ट खाली जायची, सांगायची नाही काय नाही. अचानक थोड्या वेळ शोधायचं, परत यायचं, कुठे गेलीस? नाही, मी इथेच होते खाली. अगं पण खाली पण तू सांगून का नाही गेलीस? आणि जो एरिया होता म्हणजे तिथे आम्ही राहत होतो दिव्याला, तर तिथे बाजूला स्मशान वगैरे होतं. ते तर म्हटलं तुला सांगून जाता येत नाही, इथे म्हटलं रात्रीची लाईट नसते, काय नसते, कसं कळणार? नाही ग, मी आली अशीच. मग ते नॉर्मल असायचे, असं वाटायचं नाही की ही कुठे गेली. आणि जायची तर ती 15-20 मिनटं असं मग मला टेन्शन यायचं की ही गेली कुठे. तर तिथे म्हणते मी माझ्या मुलांना बघायला जायची. मग माझ्या मुलांना त्यांनी त्रास देतात सासू सासरे माझे. तर मग म्हटलं तू त्यांना जाऊन त्रास दे, त्यांना विचार की का असं करता म्हणून. माझ्या मुलांना का छोटी मुलं आहेत. म्हटलं हिला सोड ना. नाही, मी तिला नाही सोडणार, मी तिला घेऊन जाणार. आईने उत्तर दिलं, मी तिला सोडायलाच लावणार. तिला तू त्रास द्यायचा नाही आहे, तू का तिला त्रास देते? मला नाही तिला जाऊन द्यायचे तुझ्याबरोबर. आणि तू जर नसेल सोडणार तर मग तुला चपलीचा मार खायला लागेल. खायचा आहे का मार? नाही, मी जाते असं करायची. परत त्यावेळी पुरती शांत व्हायची. पण जोपर्यंत ताईंनी हात पकडलेला होता ती गेलेली नव्हती. अक्षरशः ती रडून पण तरीही ती गेली नव्हती. तेवढ्यापुरता की हां. आणि म्हणजे देवीनेच तो हात तिचा सोडला नाही आहे की तू जा, मी तोपर्यंत सोडणार नाही आहे. हात पकडलेलाच होता. जवळ 1 तासभर ती तिथेच होती. रडून डोळे सुकून गेले, पाणी सगळं पण तिथेच होते. नाही, मी जाणार नाही आहे. मग काय पाहिजे तुला? माझ्या मुलांकडे जायचं. मग म्हटली जा मुलांकडे, दुसऱ्या कोणाला हे कर. मग त्यावेळेला तिचा एक उतारा वगैरे काढायला सांगितलेला. खूप नारळ वगैरे असं भरपूर सगळं काय होतं. पण तो उतारा काढताना सुद्धा देवीने आम्हाला सांगितलं की हा उतारा ज्यावेळेला काढाल त्यावेळेला जे त्याच्यात वस्तू आहेत, खाण्याच्या वस्तू किंवा, तर तिची नेमकी इच्छा होणार. मला पाहिजे ते म्हणून. तर हे लक्षात ठेवायचं अगदी की ती तेच बोलणार. आणि त्याच्यावर जर तिचं मन गेलं तर जाणार नाही, ती परत तिथेच राहणार, म्हणजे तिच्याच तिथे राहणार ते. तर हे स्ट्रिक्टली अगदी डोक्यात ठेवायचं की ती. आणि तिचा जो उतारा सांगितलेला त्यात चिकन बिर्याणी होते. 2 दिवस आधीच ती म्हटली मम्मी मला बिर्याणी खायची आहे. आणि आम्हाला माहिती होतं ते की म्हटलं नाही बिर्याणी खायची, म्हटलं आपण नंतर आणूया, आता नाही. तिला समजवलं, म्हटलं असं आहे, तू काय त्याच्यात खायचे ना तुला, आपण म्हटलं नंतर करूया, आता जो तुझं काढायचं आहे त्यात म्हटलं तू बोलायचं नाही, शी घाणेरडे मला नको आहे ते, असं की चांगलं नाही आहे, मला खायचं नाही, मी नंतर खाईल, असं म्हटलं की त्याच्यावर इच्छा नाही दाखवायची, मन नाही दाखवायचं. त्या सगळ्या वस्तू माझ्या मिस्टरांनी काढल्या, 3 रस्त्यावरती टाकायला सांगितलेलं. ज्यावेळेला ते टाकलं तिथे त्यांच्या पाठीमागे म्हणजे देवीचं नाव घेत गेलेलं आहे, सप्तशृंगी आईचं उद असं देवीनेच सांगितलं. तो जिथे ठेवला तिथून ते कुत्रे माझ्या मिस्टरांच्या मागेचे भुंकत आले. आणि एक 4 व्हीलर गाडी होती, कवर टाकलेला गाडीला, कवर ओढला गेला तिथे की हा घाबरेल, म्हणजे अजूनही सांगताना अंगावर काटा येतो की तो कवर ओढला की हा माणूस घाबरेल आणि हा ठेवणार नाही ते आणि हा जाईल, मग मी परत त्याच्या पाठोपाठ जाईल. ट्राय केलं. हां, तो कवर ओढला, कवर तिथे टाकला. पण माझे मिस्टर गावी राहिलेले त्याच्यामुळे, आणि देवीने मुळात सांगितलं की घाबरायचं नाही, मी तुझ्याबरोबर आहे, तू काही टेन्शन नाही घ्यायचं, मी बरोबर असणार आहे, फक्त माझं नाव घेत जायचं आहे आणि पाठीमागे चुकूनही वळून बघायचं, कोणाचाही भास होईल. इव्हन तुझ्या मुलीच्या आवाजात तुला हाक मारेल, पप्पा मी आहे, मी हाक मारेल, मुलगा कोणीही हाक मारेल, दुसरं अजिबात मागे वळून बघायचं नाही, ठेवायचं, मागे फिरायचं, घरी यायचं, हातपाय धुवायचे, देवीचं कुंकू लावायचं. माझे मिस्टर आले, रात्रीचं काढलं, रात्री ते काय आम्हाला बोलले नाही, कदाचित आम्ही घाबरू किंवा काय हो म्हणून. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला सांगतायत तुला माहिती का रात्री मी तिथे ठेवल्यानंतर ते गाडीचं कवर वगैरे काढून फेकलं गेलं. म्हटलं मग तुम्ही रात्री नाही बोललात? नाही म्हणतात रात्री तुम्ही घाबराल म्हणून मी बोललो नाही. म्हणजे असे हे अनुभव की त्यावेळेला देवी तिथे होती त्यांच्याबरोबर म्हणून सेफ होते आणि ते घाबरले नाहीयेत. काढलं त्यांनी, घरी आले, तिला कुंकू वगैरे लावलं, फ्रेश असं
त्यानंतर नाही. नाही, त्यानंतर नाही. असे छोटे मोठे म्हणजे समजलो. हा. भरपूर हे म्हणजे की देवीने त्याच्यातून आम्हाला काढलंय. म्हणजे ताई आमच्या ज्या आहेत की त्यांना घरी यायचंय, म्हणजे मलाच तुझ्या घरी यायचंय आणि तू मला बोलवत नाहीयेस, ओके. तू मला बोलवत नाही. तर मला स्वप्नात माझे मिस्टर एक्सपायर झालेले दाखवले, पांढरी चादर वगैरे अंगावर टाकले. तर मग मी प्रश्न विचारला देवीला, म्हटलं असं का? आणि म्हणजे ताई माझ्या घरी आल्यात, माझ्याशी बोलतायत, मी त्यांना पांढरा ड्रेस, व्हाईट ड्रेस वगैरे दिला त्यांना. तर मग म्हटलं असं का की तुम्ही तर माझ्या घरी आला, मी तुमच्याशी बोलते, पण मग ते का अशी झोपलेले मेलेले दाखवले? देवीला प्रश्न विचारला की का असं? मग माझी लेक तुझ्या घरी येणार आहे पण तू बोलवत नाही आहेस तिला. ओके. म्हणजे मला तुझ्या घरी यायचं आहे हा. पण तू मला बोलवत नाहीस. मग जर नाही बोलवलंस तर मग असं होऊ शकतं की मी म्हटलं नाही, मी बोलवते म्हटलं ताईंना, नको म्हटलं असा मला अनुभव नको देऊ म्हटलं, तू आहेस म्हणून आम्ही आहे, करेक्ट. की आमचं सगळं व्यवस्थित आहे, म्हणजे तुझं लक्ष आहे, तुझी छत्रछाया आहे म्हणून आम्ही आहे, किंवा माझा नवरा आहे, माझी मुलं आहे, सगळं माझा संसारच आहे. त्याच्यामुळे आम्ही ताईंना बोलवलं घरी. म्हणजे बोलवण्याचा हेतू काय की आपण जेवण ओटी भरणं वगैरे हे सगळं, पण मग ते केल्यानंतर मग ठीक आहे आता की परत तसा अनुभव दाखवला नाही. आणि एकदा देवीला त्यांच्याकडूनच ओटी भरून घ्यायची होती, त्यांना स्वप्नात येऊन दर्शन दिलं की मला तुझ्याकडूनच हिरवी साडी पाहिजे, मी नेली ओटी, तू नको भरूस. त्याला मी दाखवलं ना, त्यांनीच भरायची. मग ती ओटी माझ्या मिस्टरांनीच तिथे भरली तिथे, की ज्याच्याकडून पाहिजे त्याच्याकडूनच ते घेणार, दुसऱ्याकडून नाही. पण मला असं वाटायचं की घर खूप जुनं वगैरे, दिव्याला सगळे असे रूम म्हणजे भिंती वगैरे निघालेलं सगळं, तर मला असं वाटायचं की घर कसं आहे आणि आपण बोलवायचं ताईंना, बरं नाही वाटत ते आपल्या मनात एक असतं. हां, असं मला वाटायचं. पण मग ती सतत ही बोलायची काकी तुम्ही या ना आमच्या घरी, कधी याल? आणि मी म्हणायचे थांब नंतर आपण बोलूया, आपल्या घरी जाऊ आपण राहायला ना, तेव्हा आपण काकींना बोलूया, म्हणजे असं. मग तो अनुभव मला दाखवला की मी तुझं कुंकूच घेऊन जाते, तू बोलवत नाहीयेस ना, मग मी त्यांनाच घेऊन जाते. काय होतं ना, कधी कधी मे बी तुमची लाईफ त्यांना अजून चांगली बनवायची असेल, ताई घरी आल्यानंतर त्यांचं बोलतात ना एक तो पवित्र ऑरा तुमच्या घरामध्ये येईल आणि अजून पॉझिटिव्हिटी, म्हणून मे बी ते त्यामुळे ते येऊन पण गेले. मुलगी आजारी होती माझी, तिला TB झालेला ॲक्च्युली. तर कळलाच नव्हता, डॉक्टरांची ट्रीटमेंट वगैरे चालू होती, पण डॉक्टरांनी स्पेशली फक्त ती टेस्ट केली नाही की तिला TB झाला आहे म्हणून, बाकी मलेरिया, डेंग्यू वगैरे अशा सगळ्या टेस्ट केल्या. तो वाढत गेला TB. आम्ही बॉम्बेला घेऊन गेलेली मी तिला, JJला. तिकडून येताना ट्रेनमधून आम्ही दोघेही पडलो. उतरताना माझे मिस्टर बरोबर उतरले, आम्ही पडलो की म्हणजे हिचं काहीतरी असं हे व्हावं म्हणून. पण तिला लागलं नाही, मला लागलं, माझा हात फ्रॅक्चर वगैरे झालेला. नंतर माझ्या आईच्या शेजारचा मुलगा होतो, तिथे डॉक्टर आहे, त्यांनी मग मला बोलवलं ताई इथे घेऊन ये. मी स्वतः ऑर्थोपेडिकला आहे, तिथे ॲडमिट केलं. ॲडमिट केल्यानंतर 15 दिवस आमचे असेच गेले. तिला ऑपरेशनला न्यायचे, परत आणायचे, पूर्ण दिवस सकाळपासून उपाशी, काही खायला नाही. त्यात माझ्या हाताला फ्रॅक्चर, प्लास्टर बांधलेलं, असं करून आम्ही दोघेही तिथे हॉस्पिटलला राहत होतो. हिला सकाळी जे न्यायचे 6:30-7ला, काही न खाता 5 वाजेपर्यंत ठेवायचे, परत आणायचे. 2-3 वेळा असं. मग आम्ही परत देवीला प्रश्न विचारला, देवीकडे गेलो, ताईंकडे, की असं का होतं प्रत्येक वेळेला, की आणि तिची आतली गाठ वाढत गेलेली, जर ते पायावर उतरलं तर ती आयुष्याची पांगळी होणार एकदम. देवीला प्रश्न विचारला की असं का होतं सारखं. देवीने सांगितलं कुंकू देते, ते कुंकू तिला कसं जमेल तसं तिथे लावायचं, हॉस्पिटलला लावून देत नाही. एक लिंबू दिला की तो तू तिच्या बरोबर असतेस आई म्हणून ना, तर तू लक्ष द्यायचं आणि तो लिंबू तिच्या उशाखाली ठेवायचा. तर ते लिंबू ठेवला उशाखाली, तिला कुंकू पण लावलं. त्या सिस्टरला हे काय म्हटलं, अहो काय नाही असंच म्हटलं कपडा आहे काहीतरी तिला पुसायला वगैरे लागतो, म्हटलं ठेवलेलं, ते लिंबू ठेवलं, त्याच्यावर नॅपकिन वगैरे टाकून ठेवला. मला आणि मी बदलून द्यायचे नाही. मग ते मी म्हणायचे मीच बदलते बेडशीट वगैरे, कारण तुम्हाला ते माहिती होतं. हां, कारण आईने सांगितलं ते जर टाकलं तर तिचं ऑपरेशन होणार नाही तिथे. तर म्हटली ते फक्त सांभाळायचं ऑपरेशन होईपर्यंत तिचं. आणि ऑपरेशन तिचं मोठं होतं, पण ते मोठ्या ऑपरेशनच्या वेळी तिची फक्त बायोप्सीवरती आणलं, म्हणजे एक 2-3 टाक्याचं ऑपरेशन केलं. म्हणजे ते कमी झालं देवीमुळे. ज्या दिवशी लिंबू दिला
म्हणजे मी तिथे होती, मला जाता येत नव्हतं देवीकडे, मी तिथूनच प्रार्थना केलेली. ताईंना सांगितलं, म्हटलं ताई असं असं आहे, तुम्ही विचारा देवी. ताईंनी कुंकू दिलं की हे लावा आणि लिंबू ठेवा तिच्या उशाखाली. तो ठेवला उशाखाली. दुसऱ्या दिवशी सकाळीच ऑपरेशनला नेलं तिथे तिला. 1:30 वाजेपर्यंत डॉक्टरांनी मला बोलवलं की काय करायचं तुम्ही सांगा, तुम्ही आई आहे, तुम्हाला मी विचारतो. मी म्हटलं मी आई आहे पण डॉक्टर तुम्ही आहे, करेक्ट. मला माहिती नाही आहे कशामुळे माझी मुलगी बरं होईल, मला फक्त माझी मुलगी बरं होणं पाहिजे. अपेक्षा आहे. म्हणले तुम्हाला मी समजवते, तुमची अपेक्षा मला कळते की तुम्हाला असं वाटतं ऑपरेशन केलं माझी मुलगी लगेच चांगली होईल, पण ऑपरेशन केल्यामुळे तिचं पूर्ण लाईफ बरबाद होणार त्याच्यामध्ये. म्हणजे कसं तिच्या मणक्यांना ते स्टिचेस आले की पुढे तिला आयुष्यात त्रास. ओके, बरोबर. हां, सगळं करेक्ट. हो. म्हणजे ही गोष्ट माझ्या बाबतीत झालेली होती म्हणून. तर म्हणले काही निर्णय घेऊ नका असं की लगेच ऑपरेशन करा, ऑपरेशन केल्यामुळे मुलगी चालायला लागेल. आधी आपण छोटंच ऑपरेशन करायचं, टेस्ट करायला पाठवायच्या आहेत त्या. तिच्या मणक्यातून ती लस वगैरे काढून ते ब्लड काढून टेस्ट करायला पाठवायचं. टेस्ट केल्यानंतर आपल्याला पुढचं ऑपरेशन करायचं की नाही हे ठरेल ओके. त्याच्यावरती. त्यांनी ते ब्लड वगैरे काढलं, म्हणजे सेकंड डेच लगेच. ज्या दिवशी आईने लिंबू ठेवायला दिलं दुसऱ्या दिवशीच तिला नेलं. दुपारपर्यंत त्या दिवशी कुठली गर्दी नव्हती ऑपरेशन थिएटरला, काय नाही. हिला घेतलं, म्हणजे इवन आतमध्ये कोणालाही घेत नाही. ही लहान होती, मला की तुम्ही आई आहे ती घाबरेल वगैरे. मला तिथे ठेवलं माझ्याबरोबर, हिच्याबरोबर. नंतर ऑपरेशन थिएटरमध्ये हिला नेलं, ऑपरेशन करून बाहेर पण आणलं लगेच 10 मिनटात, की छोटंसंच केलं. 2 की 3च टाके पडले असेल म्हणजे की ते बाहेर आणल्यानंतर त्या सगळ्या ट्यूब हिंदूच्या हॉस्पिटलला पाठवल्या टेस्ट करायला, की तिकडून आल्यानंतर कळेल की हिचा TB किती प्रमाणात वाढला आहे. तिचे मणके पूर्ण खाल्लेले होते दोन्ही. मग जर तो पायावर उतरला आहे की तिथल्या तिथेच थांबला आहे, तर तो देवीच्या कृपेने तिथल्या तिथेच थांबवला ओके. आईने, की पुढे वाढून दिला नाही तो आजार तिचा. आणि आईला विचारलं की काय करायचं मग, मोठं ऑपरेशन डॉक्टर असं सांगतायत. आणि समजवलं, म्हणजे डॉक्टरांच्या तोंडातून तीच बोलली, ओके. आईच बोलली. करेक्ट. की एक आई म्हणून मी तोच विचार करणार की माझी मुलगी लवकर चांगली झाली पाहिजे. राईट. की ठीक आहे मोठं ऑपरेशन तुम्ही म्हणताना करून टाका, मला ती चांगली होणं महत्त्वाचं आहे. मग ते छोटं ऑपरेशन असो किंवा मोठं ऑपरेशन असो, पण हे शांतपणे मला बसून, तो जो आईच्या शेजारचा मुलगा होता तो म्हटला ताई तू बस, सर काय सांगतायत ते आई, उगाच घाई नको की तुला असं. म्हणलं नाही, शांतपणे समजवलं. मला त्यावेळेला ते क्लिक झालं नाही की हे मला आई समजवते, सांगते म्हणून. असं ह्या गोष्टी मी शांतपणे नंतर विचार केल्यानंतर मला कळलं की हे मला आईने सुचवलं की तू घाई नको करूस, तुला मुलगी तुझी चांगली करायची ना, मी चांगली करणार, मी तुला शब्द दिले तर मी तिला चांगली करणार. मग ते छोटंसं ऑपरेशन केलं, तिला घरी सोडलं, 8 दिवस इथे ठेवलं, 15 दिवस. त्याच्यानंतरही त्यांनी नॉर्मली ठेवत नाहीत. बायोप्सी झाली की सेकंड डे मुलांना, म्हणजे जेंट्स असो लेडीज कोणी असो, मोठं असो छोटं, घरी सोडतात. ओके. पण हे आईची कृपा, सप्तशृंगी आईची, की तिला तिथे 15 दिवस ठेवलं की अंडर ऑब्झर्वेशन, की कितपत व्यवस्थित होते, त्रास होतोय नाही होतोय, ओके. ती चालते फिरते कितपत, म्हणजे की तिच्या पायावरती ते उतरले नाही उतरले. 15 दिवस त्या लोकांनी ठेवलं. ती सिस्टर वगैरे पण, म्हणजे तिथे अक्षरशः जेवणाचे हाल होते. ओके. सरकारी हॉस्पिटल, कारण प्रायव्हेटला जाण्याची आमची कंडिशन नव्हती. ते सुद्धा मी म्हणेल की देवीने मला तिथे, त्या सिस्टरनी मला स्वतःहून विचारलं की मॅडम तुमच्या जेवणाचं, म्हटलं एवढ्या लांबून, म्हटलं ठाण्यावरून मला कोण डबा आणणार, येण्या जाण्यातच वेळ जाणार. बरं एवढे पैसे नव्हते की रोज बाहेर खाऊ शकणार. तिला जेवण यायचं, दूध यायचं, ब्रेड वगैरे यायचं, पेशंटला यायचं, आणि ती काय जास्ती खायची नाही, जेवण वगैरे यायचं. मला म्हटले तुम्हाला एक ताट घेत जा तुम्ही, म्हटलं पण इथे म्हणले नाही मी असते, तुम्ही नका हे करत जाऊ. ते जेवण द्यायचं. मग 2 दिवसांनी मला सांगितलं की तुम्हाला खाली सोशल वर्कर असतात, तिथे मी तुम्हाला कुपन देते, डॉक्टरांचं लेटर, म्हणजे हेड सिस्टर होत्या त्या, मी सही करून देते, तुम्ही तिथे जा, माझं नाव सांगा, तुम्हाला कुपन देतील. मग ते दुपारी जेवण मिळायचं, मी तिला भरवायची, मी खायची संध्याकाळ. जो ब्रेड यायचा, दूध ब्रेड, मग ते तिला भरवायची, कधीतरी ती खायची कधी नाही खायची, मग मी खायची संध्याकाळ. म्हणजे की तू दिशावर राहते, तुझंही पोट भरलं पाहिजे ना, उपाशी राहू नको. तू उपाशी राहिलीस तर मुलीला कशी बघणार तू तुझ्या, म्हणजे रोज तर तुला कोणी आणून देऊ शकत. बरं तुझ्याकडे पैसे पण नाहीत तेवढे. आणि अक्षरशः त्यावेळेला त्या बायोप्सी केल्यानंतर जे ब्लड टेस्ट होतं त्याची फीस होती हिंदूच्या हॉस्पिटलला 4,000 रुपये, 17,000 रुपये, 17,000 रुपये. तर माझ्याकडे नव्हतेच, पैसे नव्हतेच. ट्रस्टीकडनं मला ती मदत देवीने मिळून दिली.
ट्रस्टीचं लेटर हॉस्पिटलमधून मला की तिथे, तेही मला त्या सिस्टरनी सुचवलं, ओके. माझ्या मैत्रिणीनी आणि सिस्टरनी, की ट्रस्टीकडनं तुला ती मदत मिळू शकते. मग ट्रस्टीकडून मला ते 17,500 रुपये, ते पण सरकारी हॉस्पिटल होतं म्हणून, नाही तर त्याच टेस्टची किंमत बाहेर 40,000 ते 50,000 रुपये होते ओके. तिथे. पण मला ते 17,000 सुद्धा माझ्या आईने खर्च करून खर्च दिले. नाही केले. हां, ते दिले पण नाही. ट्रस्ट करणं आले. ते पण ट्रस्टकडनं परस्परचे हॉस्पिटलला आला तो ओके. ओके. तिथे. मग तिच्या टेस्ट ते हिंदूच्या हॉस्पिटलला पाठवलं. तिथून पैसे कमी होते माझ्याकडे त्यावेळेला, 4,000 होते आणि मला माहिती नव्हतं. मी 2,000 भरले, सॉरी 4,000 नाही, 6,000 सांगितले मला भरायला, की आता भरा, मग तुमचे पैसे आले तर आम्ही तुम्हाला रिफंड करू. मी म्हटलं आत्ता माझ्याकडे काहीच नाही म्हटलं पैसे, कारण 6,000चे तिचं फक्त सुई होती, ओके. मणक्यात पूर्ण घालतात ते सुद्धा त्या डॉक्टरांच्या ओळखीने मला उधार दिलेलं होतं, की तुम्ही उद्या द्या पैसे म्हणून, आता आम्ही करून घेतो, कारण परत डॉक्टर भेटतील नाही भेटतील Correct. असं, त्यामुळे. आणि त्या सुईचे पैसे मला द्यायचे होते, मी त्यांचे ठेवलेले. म्हटलं तुम्ही थांबा, मला तिकडे म्हटलं द्यायला लागले तर. तिथे गेल्यानंतर मला अक्षरशः रडायला आलं, की माझ्याकडे पैसे, म्हणजे काय कंडिशन ही अशी. ते सिस्टर्स म्हटलं की मॅडम हे फ्रीजमध्ये ठेवायला सांगा हॉस्पिटलमध्ये, खराब नाही होणार. म्हटलं पण डॉक्टरने सांगितलं की नाही. म्हटलं तसं काय नाही, टेन्शन नका घेऊ, तुम्ही आता गेल्या गेल्या त्यांना सांगा, उद्या तुमच्याकडे पैसे मिळतील ना, तुम्ही उद्या घेऊन या, उद्या टेस्ट करून घेऊ आम्ही त्याचा. पण म्हटलं मग माझ्या मुलीला काय त्रास, काही नाही होणार, म्हटलं टेन्शन नका घेऊ. तिथे मी तिथून त्या छोट्या बॉटल घेऊन आली, रडतच आलेली मी. हॉस्पिटलला दिलं सिस्टरकडे. म्हटलं सिस्टर, म्हटलं का, म्हटलं अहो माझ्याकडे पैसे नव्हते. अच्छा, म्हटलं ठीक आहे चालेल, म्हटलं फ्रीजमध्ये ठेवतो, उद्या आठवणीने सकाळी लवकर घेऊन जा, पैसे येतील ना उद्या तुमचे सकाळी. म्हटलं हो. माझा मुलगा सकाळी पैसे घेऊन आला हॉस्पिटलला तिथे. ते पैसे त्यांना तिथे भरले टेस्टचे, आणि मग त्याचा रिपोर्ट आल्यानंतर कळलं की ठीक आहे, ऑपरेशनची गरज नाही. ओके. ओके. म्हणजे देवीने त्यातच थांबवलं की नको, कारण शेवटी मुलगी आहे, पुढे जाऊन नाही, बरोबर सगळ्याच आहे. गोष्टी हो. आहेत म्हणजे त्या अशा. तर मग मी तेवढ्यातच हे करते, तुला मुलीला चांगलंच करायचं आहे ना, मी करते चांगलं. पण माझ्यावर ते खूप विश्वास कमीवर आलं, म्हणजे खूप खूप कमी. मोठी गोष्ट होती ती. जे 10-12 टाक्यांचं ऑपरेशन तिचं झालं असतं, म्हणजे पूर्ण अक्षरशः तिचे दोन्ही मणके खाल्लेले आहेत, ओके. दोन्ही मणके खाल्लेले आहेत. आणि ते मणके भरेपर्यंत 2 वर्षाचा गॅप तिला शाळेत पाठवायचं नाही असं डॉक्टरने सांगितलं. ओके. घरीच रेस्ट, काही तिला उचलायचं नाही, काही नाही काय. तिने पूर्ण विश्रांतीच घ्यायची त्याच्यामध्ये. तर त्यावेळेला मला असं वाटलं की ऑपरेशन केल्यानंतर तिला प्लेट वगैरे टाकली तर मग तिला सपोर्टिंग होईल, पण आईने ते करून दिलं नाही, कारण ते सपोर्टिंग 3 वर्षानंतर परत काढलं जातं आणि त्यामुळे मणक्याला गॅप येतो, ओके. सरळपणा राहत नाही. हां, हां. म्हणजे पुढे तिला भविष्यात तो प्रॉब्लेम होताच. करेक्ट. होणार. तर तो मोठा प्रॉब्लेम आईने तो सॉल्व केला ओके. तिथे, की तू काळजी करू नको, तिचे मणके भरणार, ते करणार. आणि देवीच्या कृपेने 1 महिन्यात, म्हणजे जी मुलं तिच्याबरोबर होती हॉस्पिटलला ॲडमिट त्या वॉर्डमध्ये, तर मी प्रत्येक महिन्याला आमची भेट व्हायची तपासायला गेल्यानंतर तिथे. आणि त्यावेळेला लॉकडाऊन होता, म्हणजे MRI करायचे पैसे सरकारी हॉस्पिटलला सुद्धा 2,500. ओके. बाहेर तर 15,000च्या खाली गोष्टच नव्हती. ते MRIचे पैसे सुद्धा तिथे ट्रस्टीकडनं आम्हाला द्यायला लावले तिने. अच्छा. फॉर्म भरून दे, तुला पैसे नाही आहेत ना तुझ्याकडे, ते पण ट्रस्ट करणंच झाले. ते पण ट्रस्टकडनं. 4 MRI ट्रस्टकडून ओके. केले. एका वेळेला माझा नंबर दिला, म्हणजे मी त्यावेळेला थोडंसं चुकीचं केलं काम, पण मी असं म्हणेल की ठीक आहे, मला आईनेच सुचवलं होती की ती. हां, की तिची मदतच मदत झाली. होती ती, हो. म्हणून माझ्याकडनं तसं गेलं की पहिल्या वेळेला त्यांनी माझा नंबर घेतला, मोबाईल नंबर. दुसऱ्या वेळेला मी माझ्या मिस्टरांचा नंबर दिला, तर म्हटले तिसऱ्या वेळेला मुलाचा नंबर दिला. असं 4 MRI तिचे त्या लॉकडाऊनमध्ये. कंडिशन होती, मिस्टर घरी होते, मुलगी आजारी होती, म्हणजे खूप परिस्थिती सगळ्यांचीच बेकार होती त्यावेळेला. आम्हाला इथून जायलाच रिक्षाने जायला लागायचं. तोही मार्ग सुचवला की तू इकडे येऊ नको, कळव्याला जा, ओके. ओके. तिथे डॉक्टर आहेत, त्यांना दाखव, त्यांच्याकडनं गोळ्या वगैरे घेत जा, की एवढ्या लांब कधी येणार. आणि तिला एकही गोळी चुकवायची नाही असं सांगितलेलं. एक गोळी चुकली तर तिचं पूर्ण सर्कल बिघडणार, ओके. शून्यापासून सुरुवात होणार तिची परत, की जे जखम तिची भरत आली किंवा कॅप्चर झाले थोडीशी, ती परत तिची सुरुवात होणार. अच्छा. मग तुम्ही गोळी चुकवायची ना, तुम्ही तिथे जा, तिथून त्या डॉक्टरांकडनं गोळ्या घ्या. मग आम्ही तिथे जाऊन
त्या गोळ्या घ्यायचं. ओके. आणि त्यानंतर पूर्ण तिची जखम भरली. आजच्या घडीला एकदम व्यवस्थित आहे ती, की पुढेही भविष्यात आताही तिला कधी कधी त्रास व्हायचा, पण ज्यावेळेला ती ताईंकडे राहायला होती 1-2 महिन्यात, तर तिला काही त्रास व्हायचा नाही. ओके. माझ्याकडे घरी असल्यानंतर ती कधीतरी बोल, मग मला पाठ दुखते, मला मलम लाव, मला त्रास होतोय थोडासा, शाळेतून आली बॅग पाठीवर वगैरे की मला दुखते. पण ज्या पिरियडमध्ये ती 1 महिन्यात त्यांच्याकडे होती की देवीची सेवा, त्याच्यात तिला अजिबात कधीही त्रास झाला नाही. त्यानंतरही घरी आल्यानंतर तिला की मम्मी मला दुखते. म्हटलं काय गं तू आता बोलत नाही मला दुखते. म्हणली नाही मला दुखत नाही तर मी कशाला बोलू. करेक्ट. ते दुखत असतं तर मी सांगितलं असतं ना. म्हणजे हा अनुभव दिला देवीने की तुला मी म्हणजे जो शब्द दिलाय प्रत्येक वेळा तो शब्द तिने पाळलाय. ओके. असं नाही की मी तुम्हाला बोलली मी नाही मी करणार म्हटल्यानंतर करणार. तुला मी सांगितलं तुझ्या मुलीला मी चांगले करणार. आताही मला हॉस्पिटलला तिला न्यायचं होतं. मी विचारलं म्हटलं नेऊ का. आई म्हटली नको नेऊ. कारण ते सर्व बरं झाले. खूप छान अनुभव होता ताई तुमचा आणि लोकांनाही खूप आवडला असणार कारण खूप कॉमेंट्स होते देवीचे पॉडकास्ट त्यांना पाहायचे होते आणि आज खूप चांगल्या गोष्टी त्यांना ऐकायला मिळाल्यात पॉडकास्टमधनं. तर तुमच्याकडेही काही स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स असतील तुम्ही नक्की मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक शेअर आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. धन्यवाद.